ओम काळेश्वरी नमो भगवती. आज आपण येडामाई ही रेणुका माता आहे हे शास्त्रीय पुराव्यानुसार बघणार आहोत आणि येडेश्वरीला येडेश्वरी असे नाव कसे पडले हे देखील पाहणार आहोत. आता जेव्हा आपण स्कंद पुराणातील सह्याद्री खंड वाचतो आणि दक्षिण कर्नाटकातील यल्लम्मा रेणुका महात्म्य हे ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्याला समजते की आदिशक्ती रेणुकेच्या आदेशानुसार त्यांचे पुत्र परशुरामांनी त्यांच्या मातेंचे पादुका आणि तांदळा हे धर्तीवर जागी जागी स्थापन केले होते आणि ते या बालाघाटाच्या रांगेत देखील आले होते आणि तेथे देखील तांदळा आणि मातेचे पादुका स्थापन केले होते. आणि दुसरा पुरावा म्हणजे याच गोष्टीची साक्ष म्हणून येरमाळ्याच्या येडाईच्या मंदिरात पूजला जाणारा परशुरामांचा मुखवटा. आणि दुसरा पुरावा म्हणजे आपल्याला नाथ संप्रदायाच्या ग्रंथांमध्ये मिळतो जे की मच्छिंद्रनाथांच्या दक्षिणेकडील प्रवासाला दर्शवितो. त्यामध्ये असे सांगितले आहे की जेव्हा मच्छिंद्रनाथ गुरु हे दक्षिणेकडील प्रवास करत असतात तेव्हा येरमाळा या ठिकाणी ते येतात आणि त्यांना जाणवते की येरमाळ्यामध्ये असणारे देवी ही कोणती साधी ग्रामदैवत नसून ती साक्षात आदिशक्तीचे रूप आहे. मग त्यांना त्यांच्या योग शक्तीने समजते की हे दुसरी तिसरी कोणी नसून माहूरगडाची रेणुकाईच आहे, ही मूळ मायच आहे. आणि येरमाळ्यातील दत्तुबालवन हे या गोष्टीची साक्ष देते की नाथ इथे आले होते. तिसरा पुरावा म्हणजे येरमाळ्यातील मातंगी देवीचे मंदिर आणि येडाईचा कुळाचार, तिला वाटला जाणारा तांबूळ आणि तिच्या मंदिराची रचना हे सर्व हेच सिद्ध करते की येडाई माता ही रेणुका मातेचेच रूप आहे किंवा साक्षात रेणुका माता आहे.